मैत्रिणींनो, आज आपण डांगराची भाजी बनवूया। बरेच जण याला डांगर म्हणतात किंवा कलंगड सुद्धा म्हणतात। एकदम असं कवळं डांगर घेतलेलं आहे। इथे जास्त जर असं मोठं डांगर असेल, निब्बर असं झालेलं असेल तर त्याची आपल्याला वरची पूर्ण साल काढून घ्यायची आहे। इथे एकदम कवळं असं डांगर असल्यामुळे मी असंच कट करून घेत आहे। याची वरची साल वगैरे टप्पर बिलकुल काढत नाही। खूप कवळं असं आहे। भाजी ही कवळ्या डांगराची छान लागते। जेव्हा कधी बनवाल तर कवळं डांगर भाजीला घ्यायचं आहे। खूप मस्त अशी याची भाजी लागते। या भाजीमध्ये बिलकुल एकही थेंब पाण्याची गरज नाही। खूप मस्त अशी लागते। चला तर आज आपण वाफेवर डांगराची भाजी बनवूया। खूप मस्त अशी होते। अशा पद्धतीने याला वरचं जे गर आहे ते त्याच्यामध्ये बिया असतात ते पूर्ण आपल्याला गर काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बियाच्या सर्व वरच्या काढून घ्यायच्या आहे। मीडियम साईजचं छोटे छोटे फोडी करू आपण याच्या। अशा पद्धतीने बघू शकता खूप मस्त अशी ही भाजी होते। एक वेळेस अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। पूर्ण बिया आपण अशाच पद्धतीने काढून घेऊ। थोडंसं हाताला चिकट असं हे डांगर लागतं। कट करून घेतल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे। डांगराच्या फोडी धुवून खूप छान लागते। पांढरं व हिरवं दोन कलरचे असे डांगर असतात। शक्यतो हिरवा डांगर भेटला तर त्याची तर भाजी खूपच मस्त अशी होते। चला आता सर्व आपण कट करून घेऊ। इथे मी कट करून घेतलेलं आहे छान। आता एक पाण्यामध्ये याला स्वच्छ आपण धुवून घेऊ। चिकट असं हे लागतं डांगर चिरल्यानंतर। भाजीचा मान पोळ्याच्या दिवशी व महालक्ष्मीच्या दिवशी ही भाजी करतेच। या भाजीचा खूप मान आहे। चला तर आता भाजी आपण फोडणी देऊ। कढईमध्ये थोडंसं तेल घालू। तर यामध्ये जिरं मोहरी घालू। जिरं मोहरी छान तडतडल्या की थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। आता यामध्ये थोडंसं लसूण घालू। छान परतवून घेऊ लसूण। आता साधारण 1.5 चम्मच एवढा ठेचा घालू। फ्रेश ताज्या मिरच्यांचा मी ठेचा घातलेला आहे। हे पण छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान अशा पद्धतीने। नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस ही भाजी बनवून बघा। खूप मस्त अशी लागते। थोडीशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीरला पण छान परतून घ्यायचं। अशा पद्धतीने आता यामध्ये 1 चम्मच हळद घालायची व चवीनुसार 1 चम्मच मीठ घालायचं। तर छान मिक्स करून घेऊ। मीठ हळद सर्व मिक्स करून घेऊ। आपल्याला पाणी बिलकुल या भाजीला घालायचं नाही। चला तर आता यामध्ये डांगर आपण कट करून घेतलं ते टाकू। छान आता मिक्स करून घेऊ। सर्व मसाले लागले पाहिजे अशा पद्धतीने। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। छान आता मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने खूप मस्त अशी ही भाजी होते। तुम्ही डांगराची भाजी कशी बनवता ते नक्की कमेंटद्वारे कळवा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे। बरेच जण याच्यामध्ये पाणी टाकून सुद्धा भाजी बनवतात। डाळ टाकून डाळ सुद्धा टाकतात। पण नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस ही भाजी बनवून बघा। खूप मस्त अशी होते। बघू शकता मस्त असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे छान। चला तर प्लेट झाकून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। प्लेट झाकून सुद्धा तुम्ही वाफवू शकता किंवा अशीच जरी ठेवली तर साधारण 2 ते 3 मिनिटं तरीही छान अशी मस्त आपली भाजी ही शिजते। चला तर 2 मिनिटं आपण थांबू। यामध्ये मी 1 चम्मच कराळाचा कुटका टाकलेला आहे। छान कराळू भाजून जे मसाल्यासाठी आपण कराळू वापरतो ते। त्याचा 1 चम्मच मी यामध्ये कूट घातलेला आहे। चला तर प्लेट झाकून ठेवू आपण। 2 मिनिटांनंतर आता चेक करू। चला तर आता 2 मिनिटं झालेले आहेत। बघू शकता मस्त आपली भाजी ही छान शिजली आहे। चला तर अशी बघू शकता अशी
सहज अशी कट होत आहे फोड. चला तर छान अशी मस्त आपली भाजी शिजलेली आहे. डांगराची भाजी, कलांगड्याची भाजी असे बरेच नाव आहे त्या भाजीला. चला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस ही भाजी बनवून बघा, खूप आवडेल. रेडी झालेली आहे आपली भाजी 4 ते 5 मिनिटामध्ये. यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा तिळाचा कूटसुद्धा तुम्ही टाकू शकता. खूप मस्त असे लागते. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत.